नमस्कार मित्रांनो, आज आपण एका भन्नाट आणि खूप चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे ॲक्युप्रेशर स्लीपर्स। कधी तुम्ही पाहिलंय का की काही लोकांच्या घरी किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या त्या चपला ज्यांच्या तळाला छोटे छोटे ठिपके, दाण्यासारखे किंवा उंचवटे असतात। पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला थोडं विचित्र वाटतं, पण प्रत्यक्षात त्या स्लीपर्स मागे एक मोठं सायन्स आहे आणि ते म्हणजे ॲक्युप्रेशर थेरपी। मित्रांनो, हे सायन्स इतकं जुनं आहे की हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये लोक पायांच्या ठराविक बिंदूंवर दाब देऊन आजारांवर उपाय करत होते। आज त्याच पद्धतीला आधुनिक रूप देऊन ॲक्युप्रेशर स्लीपर्स तयार झाले आहे। पण मित्रांनो, खरा प्रश्न असा आहे की ह्या चपलांमुळे खरंच फायदा होतो का? कोणत्या लोकांना याचा उपयोग होतो आणि हे कोणी अजिबात वापरू नये? तसंच त्या रोज वापरणं सुरक्षित आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। मित्रांनो, ॲक्युप्रेशर ही उपचार पद्धती हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली आहे। सुमारे 5000 वर्षांपूर्वी या चिकित्सा प्रणालीचा उगम झाल्याचे मानले जाते। त्या काळातील वैद्य आणि तज्ञांनी मानव शरीरातील सुमारे 900 ठिकाणांवर विशिष्ट दाब बिंदू म्हणजेच प्रेशर पॉइंट्स शोधून काढले। या बिंदूंवर योग्य प्रकारे दाब दिल्यास शरीरातील विविध विकारांवर उपचार होऊ शकतात असे त्यांनी अनुभवले होते। या पद्धतींच्या मागे अनेक वर्षांचे संशोधन, प्रयोग आणि साधना होती। म्हणूनच ॲक्युप्रेशरला एक प्राचीन पण अत्यंत प्रभावी नैसर्गिक चिकित्सा प्रणाली म्हणून ओळखले जाते। भारतीय परंपरेतील मालिश या उपचार पद्धतीचा या प्रणालीशी घनिष्ठ संबंध आहे, कारण शरीरातील ऊर्जा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि स्नायू शिथिल करण्यासाठी दोन्ही पद्धतींचा हेतू एकच आहे। 1990च्या दशकात बिहारमधील सुप्रसिद्ध होमिओपॅथिक वैद्य डॉक्टर चंद्रमा प्रसाद यांनी ॲक्युप्रेशर जागरूकता अभियान सुरू करून या प्राचीन उपचार पद्धतीला पुन्हा लोकमान्यता मिळवून दिली। त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जनजागृती करून लोकांना या उपचाराचा लाभ घ्यायला प्रोत्साहित केले। मित्रांनो, ॲक्युप्रेशर स्लीपर्स म्हणजे अशा चपला ज्यांच्या तळाशी म्हणजे सोलला अनेक लहान बटनांसारखे उंचवटे किंवा पॉइंट्स असतात। या पॉइंट्सची रचना अशी असते की जेव्हा आपण त्या चपला वापरतो तेव्हा आपल्या पायांच्या ठराविक जागांवर नैसर्गिक दाब म्हणजेच प्रेशर पडतो। पायांच्या तळव्यांवर शेकडो प्रेशर पॉइंट्स असतात आणि ह्या प्रत्येक पॉइंटचा थेट संबंध आपल्या शरीरातील विविध अंतर्गत अवयवांशी जोडलेला असतो। उदाहरणार्थ, पायाच्या अंगठ्याजवळील भाग मेंदू आणि डोके यांच्याशी संबंधित असतो, तर पायाच्या मधल्या भागातील पॉइंट्सचा संबंध हृदय, फुफ्फुस आणि पोटाशी असतो। त्यामुळे या चपलांच्या वापरामुळे शरीरातील अनेक प्रणाली अप्रत्यक्षरित्या सक्रिय होतात। जेव्हा आपण ॲक्युप्रेशर स्लीपर्स घालून चालतो तेव्हा पायांच्या तळव्यांवर हलका पण सतत दाब पडत असतो। या प्रक्रियेमुळे पायांतील नर्व्स उत्तेजित होतात आणि त्या माध्यमातून शरीरातील रक्ताभिसरण सुधारते। तसेच या चपलांचा वापर केल्याने स्नायूंचा ताण कमी होतो, थकवा दूर होतो आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते। हे एक प्रकारचे मायक्रो मसाज सारखे काम करते, त्यामुळे शरीरात नैसर्गिक रीतीने उपचार होतात। काही लोकांची यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते असे अनुभव येतात। ॲक्युप्रेशर स्लीपर्सचा नियमित वापर केल्याने दीर्घकाळ आरोग्य लाभ मिळू शकतात। पायांवरील प्रेशर पॉइंट्सवर योग्य दाब दिल्यास शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची क्षमता वाढते, पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते। हे स्लीपर्स केवळ थकवा दूर करण्यासाठीच नव्हे तर शरीराच्या नैसर्गिक संतुलनासाठी देखील उपयुक्त ठरतात। त्यामुळे आजच्या ताणतणावाच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत ॲक्युप्रेशर स्लीपर्सचा वापर हा एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी आरोग्य उपाय म्हणून पाहिला जातो। मित्रांनो, ॲक्युप्रेशर स्लीपर्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्या चपला पायांना सतत सौम्य मसाज देत राहतात। त्यामुळे पायांवरील दाबाचे बिंदू म्हणजेच प्रेशर पॉइंट्स उत्तेजित होतात आणि शरीराच्या विविध अवयवांवर अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो। दिवसभर उभं राहणं, चालणं किंवा लांब वेळ बसून काम करणं यामुळे पाय सुजतात, दुखतात किंवा थकवा जाणवतो। अशा वेळी ह्या चपलांचा वापर केल्याने तळव्यांवरील नर्व्सवर दाब येतो, रक्तप्रवाह वाढतो आणि स्नायू शिथिल होतात। त्यामुळे पायातील वेदना कमी होतात, सूज उतरते आणि चालताना हलकं वाटतं। विशेष म्हणजे हा आराम औषधांशिवाय पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने मिळतो। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे रक्ताभिसरण सुधारतं। आपल्या पायांच्या तळव्यांवर असलेल्या नर्व्स शरीरातील प्रमुख अवयवांशी जोडलेल्या असतात। या नर्व्सवर योग्य दाब पडल्यास शरीरातील रक्तप्रवाह म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन वाढतो। ज्या लोकांना हातपाय गार पडण्याची समस्या असते किंवा ज्यांच्या पायामध्ये गोळे येतात त्यांना ॲक्युप्रेशर स्लीपर्सचा वापर विशेषतः फायदेशीर ठरतो। सुधारलेले रक्ताभिसरण केवळ पायांपुरतेच मर्यादित राहत नाही तर संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा सुधारतो, ज्यामुळे शरीराची एकूण कार्यक्षमता वाढते। तिसरा मोठा फायदा म्हणजे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते।
या स्लीपर्स घालून काही वेळ चालल्यावर शरीरात रिलॅक्सेशन रिस्पॉन्स निर्माण होतो. नर्व्हजला मिळणाऱ्या सौम्य मसाजमुळे शरीरातील तणाव कमी करणारे हार्मोन्स विशेषतः कॉर्टिसॉल कमी होतात. परिणामी मन शांत होते, थकवा आणि मानसिक ताण कमी होतो. बऱ्याच लोकांनी असे अनुभवले आहे की ह्या स्लीपर्स वापरल्यानंतर त्यांना एक प्रकारचं हलकं आणि प्रसन्न वाटतं. हे नियमित ध्यान किंवा योगासारखंच शरीर मन संतुलन राखण्याचं साधन ठरू शकतं. चौथा फायदा झोपेशी संबंधित आहे. रात्री झोपण्यापूर्वी ह्या स्लीपर्स फक्त 10 ते 15 मिनिटे घातल्या तरी झोपेची गुणवत्ता सुधारते असे अनेकांचे म्हणणे आहे. तळव्यांवरील प्रेशर पॉइंट्सवर दाब आल्याने शरीर आणि मेंदू शांत होतात, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि नर्व्हस सिस्टीमला आराम मिळतो. परिणामी झोपेचा वेळ कमी असला तरी झोप अधिक गाढ आणि ताजेतवानी करणारी होते. अनिद्रेने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो. पाचवा म्हणजे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह आणि प्रतिकार शक्ती सुधारते. ॲक्युप्रेशर थेरपीनुसार आपल्या शरीरात ऊर्जा वाहून नेणाऱ्या मेरिडियन्स असतात. जेव्हा ह्या बिंदूंवर योग्य दाब दिला जातो तेव्हा ऊर्जेचा प्रवाह संतुलित राहतो आणि शरीरातील प्रत्येक अवयव अधिक कार्यक्षमतेने काम करतो. या प्रक्रियेमुळे पचनक्रिया सुधारते, मेटाबॉलिझम वाढतो आणि परिणामी वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पोट, यकृत आणि मूत्रपिंडाशी संबंधित पॉइंट्स उत्तेजित झाल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे ॲक्युप्रेशर स्लीपर्स हे फक्त आराम देणारे साधन नसून संपूर्ण आरोग्य टिकवण्याचे नैसर्गिक माध्यम आहे. साधारणपणे ॲक्युप्रेशर स्लीपर्स सर्व वयोगटातील आणि विविध व्यवसायातील लोकांसाठी उपयुक्त ठरतात. विशेषतः ज्यांची दैनंदिन जीवनशैली सतत उभं राहणं, चालणं किंवा पायांवर ताण येणं अशी असते त्यांनी ह्या स्लीपर्सचा वापर जरूर करावा. शिक्षक, दुकानदार, पोलीस कर्मचारी, हॉस्पिटलमधील परिचारिका, कामगार इत्यादी व्यावसायिक दिवसभर पायांवर भार घेत असतात. परिणामी त्यांना पाय सुजणे, तळवे दुखणे, गोळे येणे किंवा थकवा जाणवणे ह्या समस्या वारंवार होतात. अशा वेळी ॲक्युप्रेशर स्लीपर्स वापरल्याने पायांना नैसर्गिक मसाज मिळतो, रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो. तणावग्रस्त जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील ह्या स्लीपर्स अत्यंत फायदेशीर ठरतात. सतत ताण, चिंता आणि झोपेचा अभाव असलेल्या लोकांनी दररोज काही मिनिटे ह्या स्लीपर्स घालून चालल्यास शरीर आणि मन दोन्ही शांत होतात. नर्व्हजवर दाब आल्यामुळे शरीरातील तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात आणि मन प्रसन्न वाटतं. त्यामुळे मित्रांनो, ह्या स्लीपर्स एक प्रकारे नैसर्गिक ताणमुक्तीचे साधन म्हणूनही पाहिले जाऊ शकतात. याशिवाय पचनासंबंधी समस्या असणाऱ्या लोकांसाठी देखील ह्या स्लीपर्स उपयुक्त ठरतात. अपचन, ऍसिडिटी, गॅस, पोटफुगी अशा तक्रारी असणाऱ्या व्यक्तींना यामुळे आराम मिळू शकतो. कारण पायाच्या तळव्यांच्या मधल्या भागात असलेले प्रेशर पॉइंट्स थेट पोट, आतडी आणि यकृताशी संबंधित असतात. या पॉइंट्सवर नियमित दाब पडल्यास पचनक्रिया सुधारते, मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीरातील अपशिष्ट द्रव्य सहज बाहेर टाकली जातात. त्यामुळे ॲक्युप्रेशर स्लीपर्स हे फक्त आराम देणारे साधन नसून शरीराचा एकंदर तंदुरुस्ती राखणारे प्रभावी आरोग्य सहाय्यक साधन आहे. मित्रांनो, ॲक्युप्रेशर स्लीपर्स वापरताना काही प्राथमिक त्रास जाणवू शकतात आणि हे पूर्णपणे नैसर्गिक असतं. बहुतेक लोकांना सुरुवातीला पायांमध्ये थोडी वेदना, जळजळ किंवा ताण जाणवतो, कारण पायातील नर्व्हज आणि मसल्स या नव्या दाबाशी जुळवून घेत असतात. याला ब्रेक इन पिरियड असं म्हटलं जातं. या काळात तुम्ही या स्लीपर्स फार वेळ न घालता दिवसातून फक्त 10 ते 15 मिनिटे वापरायला सुरुवात करावी. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मोजे म्हणजे सॉक्स घालून वापरल्याने दाब थोडा मऊ होतो आणि वेदना कमी जाणवतात. शरीर हळूहळू ह्या दाबाशी सवय झाल्यावरच वापराचा वेळ वाढवावा. दीर्घकाळ किंवा सतत ह्या स्लीपर्सचा वापर केल्यास काही लोकांना त्वचेवर जळजळ, खाज किंवा सूज येऊ शकते. विशेषतः ज्यांची त्वचा नाजूक आहे किंवा पाय पातळ आहेत त्यांना ह्या प्रकारचा त्रास जाणवू शकतो. जास्त वेळ सलग वापरल्यास पायांच्या काही भागांवर दाब जास्त पडून दुखापत किंवा चट्टे होऊ शकतात. म्हणूनच आरामासाठी ह्या स्लीपर्स वापराव्या, पण त्यांचा अतिरेक टाळावा. शिवाय काही स्लीपर्स मध्ये योग्य आर्च सपोर्ट नसल्याने पायांच्या हाडांवर ताण पडतो आणि त्यामुळे वेदना वाढू शकतात. पायांच्या हाडांचे संरक्षण राखण्यासाठी योग्य आकार म्हणजे साईज आणि दर्जा असलेले स्लीपर्स निवडणं महत्त्वाचं आहे. मधुमेह म्हणजेच डायबिटीज असलेल्या किंवा न्यूरोपॅथी सारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी या स्लीपर्स धोकादायक ठरू शकतात. कारण अशा लोकांच्या पायांतील संवेदन क्षमता म्हणजे सेन्सेशन कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना दाब, वेदना किंवा जखमा जाणवत नाही. त्यामुळे स्लीपर्स मधून होणारी किरकोळ दुखापतही त्यांच्या लक्षातच येत नाही आणि नंतर ती गंभीर संसर्गाचं कारण ठरू शकते. तसेच हृदयविकार, उच्च रक्तदाब, रक्ताभिसरणाचे त्रास जसे की रक्ताच्या गाठी अशा प्रकारचा त्रास असलेले लोक किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेले लोक यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ह्या स्लीपर्स वापरू नये. गर्भवती महिलांनी देखील ह्या स्लीपर्स वापरणं टाळावं, कारण काही प्रेशर पॉइंट्स गर्भावर परिणाम करू शकतात.
याशिवाय पायांवर उघडी जखम, सूज, फोड किंवा संसर्ग असलेले लोक यांनी अशा स्लीपर्स अजिबात वापरू नये. तसेच कॅन्सर असलेले, हाडांमध्ये आजार जसे की ऑस्टिओपोरोसिस किंवा सांधेदुखी असलेले लोक यांनी देखील काळजी घ्यावी. या परिस्थितींमध्ये दाब किंवा मसाज केल्याने वेदना वाढू शकतात किंवा उतकांना म्हणजेच टिश्यूजला इजा होऊ शकते. म्हणूनच मित्रांनो, ॲक्युप्रेशर स्लीपर्स हे सर्वांसाठी योग्य नसतात. काही विशिष्ट वैद्यकीय स्थिती असलेल्या लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकतात. वापरापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच सर्वात सुरक्षित पाऊल आहे. मित्रांनो, जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल आणि ह्या स्लीपर्स वापरण्याची इच्छा असेल तर काही सुरक्षित पद्धतींचं पालन करणं देखील गरजेचं आहे. या स्लीपर्स रोज दिवसभर न घालता फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी वापराव्या. सुरुवातीला थोड्या वेळासाठी आणि मोज्यांसह वापरल्यास शरीराला दाबाची सवय होते आणि ह्या वापरताना आपल्या शरीराचं ऐका. जर वेदना जास्त होत असतील किंवा त्रास जाणवत असेल तर लगेच वापर थांबवावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्युप्रेशर स्लीपर्स या एक पूरक म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी थेरपी आहे. त्या औषध किंवा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. योग्य प्रमाणात वापरल्यास त्या शरीराला आराम, विश्रांती आणि थकवा कमी करण्यास मदत करतात. पण गंभीर आरोग्य समस्या असल्यास नेहमी डॉक्टरांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. मित्रांनो, ॲक्युप्रेशर स्लीपर्स वापरण्याची योग्य पद्धत पाळणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला शरीराला या दाबाची सवय होण्यासाठी पहिल्या आठवड्यामध्ये दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे वापरायला सुरुवात करा. त्यानंतर हळूहळू वेळ वाढवत 15 ते 20 मिनिटांपर्यंत वापर करू शकता. सुरुवातीला थोडं दुखणं किंवा जळजळ जाणवणं सामान्य आहे. पण जर वेदना जास्त होत असेल किंवा ह्या वेदना असह्य वाटत असेल तर लगेच स्लीपर्स काढून टाका. पायामध्ये जखम, सूज किंवा फोड असल्यास त्यावेळी ह्या स्लीपर्स वापरू नका. हलकं चालताना, घरात काम करताना किंवा सकाळी काही वेळ ह्या स्लीपर्स वापरल्याने पायांना उत्तम मसाज मिळतो आणि त्याचा अधिक फायदा होतो. नियमित वापराने रक्ताभिसरण सुधारते, पायातील ताण कमी होतो आणि दिवसभर हलकं वाटतं. मित्रांनो, ॲक्युप्रेशर स्लीपर्स हे दिसायला साधं उपकरण असलं तरी त्याचा शरीरावर होणारा परिणाम मोठा आणि सकारात्मक असतो. यामुळे पायांना आराम मिळतो, रक्ताभिसरण सुधारतं, तणाव कमी होतो आणि झोप अधिक शांत लागते. पण मित्रांनो, लक्षात ठेवा की चुकीच्या पद्धतीने किंवा अतिवापर केल्याने त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल तर ह्या स्लीपर्स मर्यादित वापरा. परंतु जर तुम्हाला मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, गर्भावस्था किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील तर ह्या वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. ह्या स्लीपर्स म्हणजे औषध नाही, पण योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास त्या एक प्रभावी आणि नैसर्गिक पूरक थेरपी म्हणून आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.